नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 371 आणि 372. एका साधकांनी श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला, जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते? महाराज म्हणाले, तुम्ही अमुक तमुक आहात अशी तुम्हीच तुमची फक्त कल्पना करीत आहात, म्हणून हेच मी पाहत आहे. मी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. साधक म्हणतो, माझ्यासारखे इथे अनेक बसलेले आहेत व सर्वांचे आपापले विश्व आणि जग वेगवेगळे आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहता? महाराज म्हणाले, या प्रत्येकाच्या स्वप्नवत जगाविषयीच्या सर्व काल्पनिक प्रक्षेपणाच्या गोळाबेरीजलाच महामाया असे म्हणतात. या प्रत्येकाच्या स्वप्नवत जगाविषयीच्या सर्व काल्पनिक प्रक्षेपणाच्या गोळाबेरीजलाच महामाया असे म्हणतात. मी जेव्हा माझ्याकडे पाहतो तेव्हा मला एका अनंत पोकळीची नीरव शांततेची घनता सर्व दूर पसरलेली आहे असे वाटते. पण तुमचे मात्र असे नाही. तुमची स्मृतीच सर्व काही ठरवते, तुम्ही नाही. तुमच्या इच्छा म्हणजे स्वतःला तुम्ही आपणहून अडकून घेतले याची कबुली आहे, याची साक्ष आहे. गत स्मृतीच तुमचे आचार विचार ठरवितात. तुमची गत स्मृतीच तुमचे आचार विचार ठरवतात, तेच तुमचे भवितव्य पण घडवतात. सध्या तुम्ही जे घडून गेले आहे व जे घडणार आहे यांच्या बेचक्यात स्वतःला व्यर्थच अडकवून घेतले आहे. सध्या तुम्ही जे घडून गेले आहे व जे घडणार आहे यांच्या बेचक्यात स्वतःला व्यर्थच अडकवून घेतले आहे. म्हणून प्रथम आपल्या सत्य स्वरूपात या. स्वतःचा शोध घ्या. शोध घेता घेता शोध घेणारा हरपला पाहिजे. लाकडाच्या काडीने शेकोटी जर आपण उकरू त्याच क्षणी उकरणारी काडी पण जळून खाक होते, त्याप्रमाणे तेव्हाच शोध हा पूर्ण झाला असे समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, मी जसा आहे तसाच आहे, यालाच स्वतःला जाणणे म्हणतात. पण तुम्हाला मात्र इतर गोष्टीतच भरपूर रस आहे. माझ्या गुरूंना भेटेपर्यंत अनेक भ्रम होते. मी पण अनेक गोष्टी मानल्या होत्या, पण आता मी मोकळा आहे. त्यामुळे आता मी काहीच जाणत नाही, काहीच मानत नाही. आतून अगदी कोरा करकरीत झालो आहे. कारण सर्व मिळवलेली ज्ञाने एखाद्या स्वप्नासारखीच असतात. संसार हा केवळ आपल्या मानण्यामुळेच आहे, म्हणजे जणू मनातल्या मनातच आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ इंद्रिय ज्ञान आहे. ते पण आहे तसेच. तुम्ही मात्र त्यात तुमची आवड निवड मिसळून त्याला दूषित करता. वस्तुतः त्यात तुम्हाला काहीच एक बदल करता येत नाही. दृश्य म्हणजे दृश्यच असते, चव म्हणजे चवच असते. असे हे इंद्रिय ज्ञान जेव्हा केवळ चालू वर्तमान काळातच असते, पण तुमची आवड निवड त्याला प्रदूषित करते, त्याला स्मृतीमध्ये रूपांतरित करते आणि ती स्मृतीची वाटणे भूत भविष्य काळात केली जाते. जग असे काहीच म्हणत नाही की मी आहे म्हणून. तुम्हीच म्हणता जग आहे. तसा विचार तुम्ही करता म्हणूनच ते आहे.
वस्तुतः हा असा विचार मुळात अस्थायी असल्यामुळे त्याला सुख-दुःख, हर्ष-विषाद देण्याची क्षमता मुळीच नाही. गाढ निद्रेत या कशाचाच पत्ता नसतो. म्हणजे जेव्हा जगाचे भान नसते, तेव्हा आपल्याला जगाविषयी काहीच वाटत नाही. जग तुमच्या बाहेर नाही. जग तुमच्या बाहेर नाही. तुम्ही स्वतःला देह मानता, म्हणून ते जग तुम्हाला बाहेर आहे असे फक्त वाटते व तुम्ही त्या जगात आहात असा तुमचा भ्रम आणि गैरसमज होतो. साधक विचारतो, आपण गुरु होण्याचे कशामुळे ठरवले? इथे फारच महत्वाची गोष्ट श्री निसर्गदत्त महाराज सांगतात. आपल्याला पटो अथवा न पटो, ते म्हणतात कोणी अकस्मात शिष्य होत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. कोणीही अकस्मात शिष्य होत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. काहीतरी पुरातन असा दुवा असतो. म्हणूनच काही लोक माझी माहिती काढून काढून इथे येतात. मला मन लावून आणि कळकळीने ऐकतात. त्यांना ते आवडते म्हणून ते इथे परत परत येतात. आता याला काय म्हणावे? काहीतरी पुरातन दुवा किंवा पुरावा हा निर्विवादपणे याला असावा. पण हे इतके महत्वाचे नाही. मी शिकवणारा नाही. ज्याला शिकवायचे असे दुसरे माझ्यापेक्षा वेगळे असे मला कोणी दिसत नाही. मी फक्त आणि फक्त अरुंधतीच्या ताऱ्याकडे बोट करून इशारा करतो. ज्याला तारा पाहायचे आहे, तो तारा पाहील. ज्याला न पाहायचे आहे, तो न पाहील. ते त्याचे काम. मला त्याच्याशी काही करायचे नाही. भाग 372. अस्तित्वात असणे म्हणजे काहीतरी असणे. अस्तित्वात असणे म्हणजे काहीतरी असणे. जसे एखादी वस्तू, भावना, विचार, कल्पना या सर्व गोष्टी विशिष्ट अशा असतात. पण फक्त असणे हे मात्र केवळ सार्वत्रिक असते. पण फक्त असणे हे मात्र केवळ सार्वत्रिक असते. ते कधीच कुणाच्या विरुद्ध नसते. ते कधीच कुणाच्या विरुद्ध नसते. त्यात जन्म, मृत्यू इत्यादी बदल नसतात. केवळ महामौन केवळ महामौन असते. त्यामुळे अगाध शांती तेथे असते. पण इकडे मात्र प्रत्येक जण आपापल्या मानसिक जगातच जगत असतो. त्यामुळे सर्वांची जगे सारखी नसतात. याला कारण आपापले संस्कार, आपापल्या पूर्वधारणा, आपापल्या इच्छा, आकांक्षा, मोह, भीती इत्यादी. आपापली जगे आपापल्या पद्धतीनेच रंगविल्या जातात. आपापली जगे, मानसिक जगे मनातल्या मनातच आपापल्या पद्धतीने रंगविल्या जातात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रथम भेटता. तेव्हा ती परकी असते, केवळ व्यक्ती असते. पण परिचय झाला किंवा लग्न वगैरे झाले, की तीच शत्रू, मित्र, पती, पत्नी, मैत्रीण वगैरे, वगैरे, वगैरे होते व तुमच्या जगाचा भाग बनते. मग अपेक्षा व हेतू यामुळे आपसात प्रेम, द्वेष, ईर्ष्या, अपेक्षाभंग, क्रोध इत्यादी इत्यादी वगैरेमुळे मूळचे वस्तुनिष्ठ असलेले जग मूळचे वस्तुनिष्ठ असलेले जग आत्मनिष्ठ होते. ते आत्मनिष्ठ म्हणून जसे होते तसे राहत नाही. ते वस्तुनिष्ठ म्हणून जसे होते तसे मात्र ते आता राहत नाही. कारण स्मृती, अपेक्षा, भीती, आवड-निवड, वासना, संस्कार यावर वस्तुनिष्ठ जग कधीच अवलंबून नसते. स्मृती, अपेक्षा, इच्छा, भीती, आवड-निवड, वासना, संस्कार यावर वस्तुनिष्ठ जग कधीच अवलंबून नसते. इथे सर्व आहे तसेच असते. इथे सर्व आहे तसेच असते. जसे असायला हवे तसेच असते. इथे आहे तसेच असते, किंबहुना जसे असायला हवे तसेच असते आणि आहे तसेच पाहिल्या पण जाते. यालाच शास्त्रात चौथी अवस्था म्हणजे तुर्या अशी म्हटल्या जाते. ही अवस्था भरीव, स्थिर, अपरिवर्तनीय, आदी अंतहीन, सदा वर्तमान, सर्वथा ताजीतवानी, नित्य नूतन, जणू एखादी चिरयौवना
अशी असते. पण तिच्यापर्यंत कसे पोहोचता येईल असे विचाराल तर निरीच्छता आणि निर्भयता, अलिप्तता आणि निसंगता म्हणजे काय? सर्व संस्कारांना, सर्व धारणांना कठोरपणे नकार देण्यामुळेच इथपर्यंत पोहोचता येते. आणि इथे पोहोचणे म्हणजे इथे पोहोचणारा हा मग पोहोचणाराच राहत नाही, कारण तो तेच होतो. श्री निसर्गदत्त महाराज याच स्थितीला म्हणतात, माझ्या देशात नेहमीच उजळ हवामान असते. माझ्या देशात नेहमीच उजळ हवामान असते. तेथे दिवस रात्र, उष्णता, थंडी, उजेड, प्रकाश, चिंता, खेद, इच्छा, भीती काही औषधालाही तुम्हाला सापडणार नाही. तुम्हाला तुमची आपापली मनातल्या मनातली जगे आहेत. पण मी तुमच्या अशा जगात नाही. माझे जग तुमच्यासारखे आत्मनिष्ठ नाही. ते केवळ आणि केवळ जसे आहे तसे, जसे असायला हवे तसे, अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ आहे. वास्तविक पाहता तुमचे जग मुळात अस्तित्वातच नाही. ते केवळ मानसिक आहे, मनातल्या मनातले आहे. तुम्ही तसा तसा विचार करता म्हणून ते तसे तसे आहे. म्हणजेच केवळ काय स्वप्नवत आहे. तुमची सध्याची जागृत अवस्था ही शुद्ध स्वरूपाची नाही. तुमची सध्याची जागृत अवस्था ही शुद्ध स्वरूपाची नाही. तिला जागृत स्वप्नावस्थाच म्हणता येईल. तिला जागृत स्वप्नावस्थाच म्हणता येईल. माझ्या अवस्थेला तुम्हाला श्री रमण महर्षी म्हणतात त्याप्रमाणे जागृत सुषुप्तावस्था असे म्हणता येईल. तात्पर्य मीच माझे जग आहे. तुमच्या सर्वांच्या जी तुमची आपापली मनातल्या मनातली मानसिक जगे आहेत, त्याचा माझ्या जगाशी काही एक संबंध नाही. कारण जग म्हटले तर ते सदैव आपापले आत्मनिष्ठ असेच जग असते. जग स्वतंत्र वेगळे आहे, असे आपले प्रत्येक जण स्वतंत्र म्हणून आपापली जगे सांभाळून आहे. एकाचा दुसऱ्याच्या जगात प्रवेश नाही. ज्याप्रमाणे एकाचा दुसऱ्याच्या स्वप्नात प्रवेश नसतो त्याप्रमाणे. त्यामुळे समान अशी ओळखीची लक्षणे सांगताच येत नाही. इतकेच म्हणता येईल की मीच माझे जग आहे, ते पूर्ण आहे. येथे येणारा प्रत्येक अनुभव, प्रत्येक ठसा हा ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता पुसला जातो. प्रत्येक अनुभव फेटाळला जातो. त्याची गरजच नसते. ईश्वर कल्पना पण फेटाळल्या जाते. अशा कल्पनांना ह्या फक्त तुमच्या जगात मान असतो. माझ्या जगात तसे काहीही नाही. ते केवळ एकेरी आहे. फारच साधे, सरळ, सोपे, निरागस आहे आणि म्हणूनच ते नित्य नूतन सुद्धा आहे.